सगळीकडे पांडुरंगाचं नामस्मरण सगळीकडे पाहतोय आपण आणि अवघी पंढरी पांडुरंगाच्या नामस्मरणाने अति विठ्ठलमय झालेली आहे। आज कृषी पंढरी या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन झालंय। या प्रसंगी उपस्थित माझे सहकारी या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील साहेब, माजी आमदार प्रशांतराव परिचारक, दिनकरराव मोरे, हरीश गायकवाड, आपले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, राजूबाबू गावडे, प्रणव परिचारक, कैलास कोळे, पांडुरंग, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि एवढा वेळ आपण 4चा कार्यक्रम होता ना, आता वाजले 8:30 तरी सुद्धा आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो। कारण मी खरं म्हणजे 1 वाजताचं माझं टेक ऑफ होतं, पण आपल्या पंढरपूरला येणाऱ्या 7-8 बसेस होत्या, त्याच्यातले 1 बसचा अपघात झाला, ती बस पलटी झाली आणि 5 पांडुरंगाच्या आपल्या वारकऱ्यांचा दुर्दैवी दुःखद मृत्यू झाला आणि जवळपास 45 लोक त्यामध्ये जखमी झाले। MGM हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होता। मी तिकडे अगोदर धावत गेलो, त्यांचा उपचार पाहिला, त्यांना भेट दिली, डॉक्टरांना तशा प्रकारच्या सूचना दिल्या आणि त्यांचा अतिशय चांगल्या प्रकारचा उपचार त्या ठिकाणी होतोय। जे दुःखद ज्यांचं निधन झालं, ज्यांचा मृत्यू झाला, दुःखद घटना घडली, त्यांच्या देखील कुटुंबियांना 5 लाख रुपये शासनाच्या वतीने आपण दिले आणि जे जखमी आहेत त्यांचा सर्व उपचाराचा खर्च सरकार करणार आहे। आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये यायला मला उशीर झाला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो। मी प्रशांत परिचारक यांचं मनापासून अभिनंदन करतो। गेल्या 8 वर्षापासूनचा हा कृषी प्रदर्शन आपण भरवताय। खरं म्हणजे आपले कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या नावाचा हा कृषी महोत्सव आहे। त्यांनी किती वेळा 6 वेळा त्यांनी आमदार म्हणून काम केलं आणि खऱ्या अर्थाने शेतकरी कष्टकरी यांच्या मागे उभं राहण्याचं काम त्यांनी केलं। आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की माणूस जन्माला येतो, प्रत्येकाला एकदा जायचं असतं, परंतु जात असताना किंवा कार्यकाळामध्ये आपण जे काय करतो लोकांसाठी, सर्वसामान्यांसाठी, समाजासाठी, ते मागं राहतं। म्हणजे मरावे परी कीर्तिरूपी उरावे अशा प्रकारचं त्यांनी काम केलं। आणि आपले प्रशांतराव त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत, मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे हे सरकार कुणाचं आहे? सरकार आपल्या शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, वारकऱ्यांचं आहे, कामगारांचं आहे, सर्वसामान्यांचं आहे। आणि म्हणून मगाशी आपण सांगितलं की महिला आपल्या भगिनी आल्या होत्या। आपल्या सरकारने यावेळेस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। 1,500 रुपये महिन्याला, 18,000 रुपये वर्षाला त्याच्या खात्यामध्ये जमा होणार। 3 गॅस सिलेंडर वर्षातून मोफत आपण त्यांना देणार, अशा प्रकारची योजना आपण सुरू केली आहे। लवकरच माझ्या भगिनींच्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वळते होतील, त्यांना देखील एक हातभार लागेल। आणि त्याचबरोबर आपण काही लोक म्हणाले लाडकी बहीण तर केलं, लाडका भावाचं काय? मग लाडका भावाचं पण केलं। आता जो 12वी झाला आहे त्याला 6,000, डिप्लोमा झाला आहे त्याला 8,000, डिग्री झाला आहे त्याला 10,000 रुपये महिन्याला। आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल, त्याला तिथं नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल। आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे अप्रेंटिसशिपचे। इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे।